ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या सेनेची तयारी। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली। आता मंगळवारी सकाळी 11:30 वाजता होणार पुढील सुनावणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। विक्रेते खरीददारांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केल्याचा ठपका, तर शासनाचं 21 कोटींचं नुकसान झाल्याचाही उल्लेख। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवाणींचा जबाब नोंदवला। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला जबाब। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये टाकावं लागेल, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा पुनरुच्चार। सोलापुरात राजन पाटलांच्या मुलाचं अजित पवारांना थेट आव्हान। बाळराजे पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल, तर राजन पाटील यांनी बाळराजेंच्या विधानाबाबत व्यक्त केली दिलगिरी। कागलमध्ये मुश्रीफांच्या उमेदवारासाठी शिवसेनेची माघार। हसन मुश्रीफांची सून सेहरा निदा मुश्रीफांची बिनविरोध निवड। वर्धा आणि इंदापूरमध्ये केळीचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। शेतकऱ्यांनी केळीच्या पिकावर फिरवला रोटावेटर। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलजवळ एका हॉटेलच्या बांधकामादरम्यान खांब कोसळला। 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता। यानंतर पुढची बातमी पाहूयात। ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे बिहारमधून येते। नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये राज्यपालांना जाऊन ते भेटणार आहेत। नितीश कुमार उद्या शपथ घेतील। पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री पदावर नितीश कुमार विराजमान होतील। बिहारच्या राजकारणातून ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत नितीश कुमार। थोड्याच वेळात राज्यपालांना जाऊन ते भेटणार आहेत। ज्या वेळेला या संदर्भात निकाल आला होता आणि भाजपाला त्यामध्ये जास्त जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर आता भाजपा मुख्यमंत्री पदावर दावा करणार असं बोललं जात होतं। मात्र आता भाजपानं पुन्हा धक्कातंत्र वापरलंय का आता, हे यातून बोललं जात आहे। नितीश कुमार आता थोड्याच वेळात राज्यपालांना जाऊन भेटणार आहेत आणि आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पुन्हा एकदा नितीश कुमारच हे आता बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत। नितीश कुमार उद्या शपथ घेणार अशी माहिती मिळते आहे। बिहारच्या राजकारणातली ही सर्वात मोठी घडामोड आपण पाहतोय। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील नितीश कुमार। स्पष्ट बहुमत लँडस्लाइड विक्ट्री इथे एनडीएला मिळाली आहे। त्यानंतर आता नितीश कुमार मुख्यमंत्री होणार बिहारचे। पुढची बातमी पाहूया। अनगरमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मंगळवारी रात्री छाननी दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला। त्यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही, असं चॅलेंजर्स बाळराजे पाटील यांनी अजितदादांना दिलंय। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। यानंतर आता राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली। दरम्यान मंगळवारी राजन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या जल्लोषावरही उज्ज्वला थिटे यांनी घणाघाती टीका केली आहे। ऐकूया।
काल त्यांनी जो जल्लोष करून दाखवला तो जल्लोष नव्हता, ती विकृती होती. ही कुठले विक्षिप्त माणसं आहेत ती, ज्या पवारसाहेबांच्या हाताला धरून गेली 40 वर्ष झाले ती सत्तेत होते. आज त्या पवारसाहेबांना एकेरी भाषेने उल्लेख करता आणि आज पवारसाहेबांचा झेंडा जो आहे राष्ट्रवादीचा त्याची तुम्ही होळी करता. याच्यावरून तुम्ही विकृती दाखवली. तो जल्लोष नव्हता, ती स्वतःचा विकृती दाखवण्याचा प्रकार केलाय. त्या अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय की तुम्ही कुठल्या लेवलचे आहात. दरम्यान अनगर नगर पंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांनी राजन पाटलांवर जोरदार टीका केली आहे. अनगरकर पाटलांचा हा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला. कितीही मोठी बाहुबली असला तरीही एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं आहे, अशी टीका उमेश पाटलांनी केली. अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला. लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं अनगरकर पाटलांच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते, यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. दरम्यान आता राजन पाटील यांचे सुपुत्र बाळाराजे पाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ऐकूया. आपण पाहतोय की काल अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. ते जल्लोष करताना कुठेतरी आपण अजित पवारांना थेट चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळालं. कशा पद्धतीने बघतो? नाही, जल्लोष तर हा होणारच होता, कारण आमच्या गावाला एक इतिहास आहे. स्वातंत्र्य काळापासून आमच्या गावाची कधीच ग्रामपंचायतीची निवडणूक त्या ठिकाणी लागली नव्हती. 2022ला ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं तेव्हापासून आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती की ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस आपण जसं ग्रामपंचायत आपण बिनविरोध करत होतो तसं आपण नगरपंचायतसुद्धा त्या ठिकाणी बिनविरोध करायची. आणि आपण बघितलं असेल की 17 जागेला 17च फॉर्म त्या ठिकाणी आले, परंतु आमच्या विरोध पक्षातील काही कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जाणून बुजून लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु देवालासुद्धा त्या ठिकाणी मान्य नव्हतं, म्हणून त्यांचा अर्ज त्या ठिकाणी बाद झाला. अजितदादांना चॅलेंज वगैरे असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही आहे. त्याच्यामागची भावना एवढीच होती की गेल्या 5-6 वर्षांपासून तुमचे कार्यकर्ते आमच्या कुटुंबावर, आमच्या वडिलांवर, माझ्या भावावर, आमच्या गावावर ज्या खालची पातळीची जाऊन टीका करतायत, गेली 5 वर्ष झालं आम्ही ते सहन करतोय. राजकारणात टीका टिप्पणी होत असते, परंतु खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे या तालुक्यामध्ये कधीही आमच्या विरोधकांनी ते कधी केलं नाही. या तालुक्याची संस्कृतीसुद्धा तशी नाही आहे, परंतु गेली 5 वर्ष आम्ही ते सहन करत होतो. त्याच्याबरोबर आमची नगरपंचायत लावण्याचा प्रयत्न राज्याच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला, परंतु त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं नाही. म्हणून एक खूप वर्षांपासूनची भावना आमच्या मनामध्ये जी तयार झाली होती ती कुठंतरी त्या रूपानं बाहेर पडली होती. हे होते बाळराजे पाटील, जे माजी आमदार आहेत, राजन पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी विविध प्रकारे ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचे सविस्तर असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर. दरम्यान राजन पाटील यांनीही बाळराजेंच्या या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ऐकूयात. तसा तो लहान आहे, काही झालं असेल तर चुकीचं झालं त्याचं समर्थन करणार नाही, परंतु त्याचबरोबर जर काही ह्या भावना दुखवल्या त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं मोठ्या साहेबांचं, अजितदादाचं, त्यांच्या सगळ्या परिवारांचं अतिशय अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. माझी विनंती आहे की आता हा विषय तर संपवावा. पहिलीच बातमी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली, कारण ते दिल्लीसाठी निघालेले आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते. ही मोठी घडामोड आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. उदय जाधव या संदर्भातली अधिक माहिती देतील. उदय, काय अपडेट मिळत आहेत? कशासाठी ही भेट? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ठाणे येथील निवासस्थानावरून आता मुंबई विमानतळाच्या दिशेने निघालेले आहेत ते आज नवी दिल्ली येथे जात असल्याची माहिती मिळते. नवी दिल्ली येथे आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार असल्याची माहिती जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर उद्या बिहार राज्य मंत्रिमंडळाचा म्हणजे नवीन राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो पाटणा शहरात आहे. तर तिथे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीएचे नेते म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. मात्र आज आपण पाहतोय की अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आणि आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे. जी, धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दांडी पाहायला मिळाली. राज्याच्या पोलीस विभागाच्या एका महत्त्वाच्या अधिकृत कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्यानं राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही शिंदे गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं.